बिग बॉस मराठीचा नवा सीझन खूप एक्सायटेड असणार आहे, यात तर काही शंकाच नाही. कारण अर्थात जेव्हा रितेश भाऊ येतील तेव्हा ते काय काय करणार आहेत, किती दरवाजे उघडणार आहेत, या सगळ्याची उत्सुकता आता शिगेला पोचलेली आहे. आणि आता मी आणखी काही सिक्रेट जाणून घ्यायला आलेली आहे थेट सतीश राजवाडे सरांकडे. सर, तुम्हीच मला काहीतरी एखादी तरी सिक्रेट सांगा. आज आपण दरवाजा उघडून या घरात आलेलो आहोत, तुम्ही सुद्धा पहिल्यांदा आलेला आहात, कसं वाटतंय तुम्हाला? निलिमा, मी सुद्धा पहिल्यांदाच आलो, त्यामुळे मी तुला काय सिक्रेट सांगणार. तुमच्याचसारखा मी सुद्धा हे घर अनुभवतोय आणि हा घराचा जो काही आवाका बनवला आहे ह्या वर्षी बिग बॉसने, कमाल आहे. म्हणजे घर फक्त बघत राहावं असं झालेलं आहे. तुम्हाला सर्वात काय आवडलं या घरात? मला सर्वात बंकबेड आवडला आहे. हा, खरंच क्यूट आहे ना तो एकदम. इतका सुंदर आहे आणि लहानपणापासून बंकबेडचं एवढं अट्रॅक्शन होतं आणि बिग बॉसच्या घरात बंकबेड बनवलेला आहे. हे फर्स्ट टाइमच झालंय. हो, आणि ही कॉन्सेप्टच मला फार आवडलेली आहे. त्यामुळे मला गॅरंटी आहे की त्याच्यावरनं सुद्धा जाम राडे होणार. मला आपण म्हणतो की घरात म्हणजे हे घरच इतकं सुंदर आहे, त्यामुळे इथे आल्या आल्या स्पर्धक वेडे होतात आणि त्यांना हे घर सोडावंसंच वाटत नाही. आमचं आता तीच अवस्था आहे. तुमची काय अवस्था? मी सुद्धा आल्याला म्हटलं ना की मला सुद्धा आवडेल या घरात राहायला. इनफॅक्ट मी विचारेन कधी फ्युचरमध्ये, प्लीज माझा विचार करा, जर तुम्हाला कंटेस्टंट हवा असेल तर मी रेडी आहे. मी हा प्रश्न विचारणारच होते, पण त्यांनी उत्तर आधीच दिलंय. त्यामुळे बिग बॉस प्लीज विचार करा, आम्हाला असे छान छान स्पर्धक बघायचे. पण सर, तुम्ही बिग बॉस मराठीचे किती फॅन आहात? तुम्ही आधीचे सीझन फॉलो केले होते का? मी फॅन आहेच, पण माझं स्वतःचं घर, माझं कुटुंब माझ्यापेक्षा जास्त मोठं फॅन आहे. म्हणजे मागच्या वर्षी आमच्या घरात सातत्याने फक्त बिग बॉस चालू आहे. वा. माझं कुटुंब आणि म्हणजे त्यांच्यामुळे असं नाही, पण माझ्यापेक्षा मोठे फॅन ते आहेत. आणि ह्या वर्षी तर ते जास्ती उत्सुकता आहे, कारण का माझं पहिलं वर्ष आहे. आणि आजही मी त्यांना सांगून आलो की मी बिग बॉसच्या घरी चाललो आणि त्यांचं असं झालं की तुला चान्स मिळतो, आम्हाला कधी चान्स मिळणार. सो आय एम सो हॅपी. आणि खूप मोठा फॅन आहे मी ह्या शोचा, कारण का ना एक हा फक्त शो नाही आहे, हा ना एक खेळ आहे, हा एक गेम आहे. आणि ना तो गेम खेळणाऱ्याची जी मानसिकता आहे ना, ते प्लेयर्स जे असतात ते कमाल असतात. म्हणजे आपल्याला 10 मिनटं आत्ता तुमचा मोबाईल कुठेतरी ठेवा, आमच्या ताब्यात द्या मोबाईल आणि जगा असं सांगितलं तरी जगता येणार नाही. इथे त्यांना सगळं सोडून 100 दिवस राहायचं आहे. त्यामुळे तो जो एक गेम सुरू होतो ना, आणि मग आपण तेच म्हणतो की मग द गेम इज अबाउट सर्वायवल, द गेम इज अबाउट नोईंग इच अदर, द गेम इज अबाउट बीइंग विथ इच अदर, अँड द गेम इज अबाउट विनिंग. मग त्याची धमाल येते. फक्त कंटेस्टंट्स नाहीत, मला असं वाटतं हे घर सुद्धा त्यांच्याबरोबर खेळतं. आणि सर, तुम्ही आज एका तरी स्पर्धकाचं नाव मला सांगूनच टाका ना. अगं, मलाही अजून सांगितलं नाही या लोकांनी. म्हणजे मी एक चान्सही सोडत नाहीये. पण सर, एकदम म्हणजे म्हणूनच ते सर आहेत. या सगळ्या चॅनल ते चालवतात, याचं हे प्रत्यय आहे. तुम्ही अजिबात मला सांगणार नाहीत हे मला माहिती अगं, आहे. ह्यांनी मला सुद्धा सांगितलेलं नाही. मला सुद्धा सांगितलं 11 तारखेला टी व्हीवर बघा. मला एक नाव माहिती आहे, रितेश देशमुख, जे अँकर करणारे हा शो. नाही, जेव्हा भाऊ येतील तेव्हा ते धमाल करतीलच, प्रश्नच नाही. आणि जसं या घराचं वेगळेपण तर आहेच आहे, पण या घरात तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल? म्हणजे असंच तुमचे कोणी फ्रेंड्स जे इंडस्ट्रीतले आहेत, ज्यांना कधीतरी तुम्हाला या घरात पाहायला आवडेल, असं कोणी आहे? दरवर्षी वेगवेगळी नावं येतात. आता मी कोणाचं तरी नाव घेतलं तर मग असं होईल की अरे पुढच्या वर्षीचा कंटेस्टंट लॉक झाला आहे, त्यामुळे मला ते करायचं नाही. पण मला अशा कलाकारांना आणि अशा माणसांना ह्या घरात बघायला आवडेल ज्यांना ह्या खेळाची मानसिकता कळते. मग खरी गंमत येते माहिती आहे की जेव्हा तुम्हाला आपण म्हणतो ना की सेंचुरी मारण्याची एक टेम्परामेंट यावी लागते, मग ती सेंचुरी आपोआप घडत जाते. तर ह्या घरात जे प्लेयर्स खेळतात त्यांना एकदा ती टेम्परामेंट कळली ना, मग तो टास्क अजून खूप कठीणाला लागतो की ह्याच्यातला उजवा कोण आहे, डावा कोण आहे, नंबर 1 कोण आहे, नंबर 2 कोण आहे. धमाल आहे. स्ट्रेंथ जी आहे ती सगळी इकडे आहे. हो हो हो, कारण का मगाशी मी तेच म्हटलं ना की तुमचा पेशन्स चेक केला जातो. म्हणजे शारीरिक कसरतींपेक्षा सगळा माइंडचा गेम जास्त महत्त्वाचा तुम्हाला वाटतो? पण मला असं वाटतं कोणताही गेम असू देत, कोणताही स्पोर्ट असू देत, काही असू देत, द माइंड रूल्स. खरं तर खूप मोठी म्हणजे अतिशय सुंदर अशी मोठी टिप दिलेली आहे सरांनी स्पर्धकांसाठी, त्यामुळे लक्षात ठेवा पुढे ज्यांना जायचं त्यांनी सुद्धा सगळा इकडचा गेम. इवन इफ माइंड रूल्स ना, द हार्ट विल ऑलवेज कीप टेलिंग यू व्हॉट टू डू, व्हॉट नॉट टू डू.
सगळंच बघायचं आहे. आणि सर खूप छान वाटलं. या घरात पुन्हा पुन्हा यावं अशी आमची सुद्धा इच्छा असते, तुमची सुद्धा आहे. आणि आता या घरात कोण कोण येणार आहे याची प्रेक्षकांसह आम्हाला सुद्धा उत्सुकता आहे. त्यामुळे हा सीझन सुद्धा खूप रॉकिंग असावा यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. प्रेक्षकांना जाता जाता थँक्यू. मला सुद्धा खूप उत्सुकता आहे. मी 11 तारखेला टी व्ही समोर बसणार आहे आणि बघणार या घरात कोण कोण शिरत आहे. एकच सांगीन, फुल ऑन एंटरटेनमेंट आहे, अजिबात मिस करू नका. हा सीझन वाजणार आहे, गाजणार आहे, सगळं होणार. दोन्ही होणार आहे. आणि सीझन 6 आहे. आपण नेहमी म्हणतो की क्या सिक्सर मारा यार, म्हणजे ते तसंच होणार आहे. आम्ही सिक्सरसाठी रेडी आहोत. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.